गंगापूर धरणातून विसर्ग केला जातोय। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे। यानंतर पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी म्हणून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या गंगापूर धरणातून 2320 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येते। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। थेट गंगापूर धरणावर जाऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अभिजित, धरणातून विसर्ग आता मोठ्या प्रमाणात केला जातोय, अपडेट्स? आज सकाळपर्यंत गंगापूर धरणातून केवळ 1120 क्युसेक इतक्याच वेगाने पाणी सोडलं जात होतं। मात्र आता धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। आता एकूण 4 दरवाजांमधून 2320 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये आता पाणी सोडलं जात आहे। आणि त्यामुळे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी हे पाण्याचं अकराळ विक्राळ स्वरूप आपल्याला गंगापूर धरणाच्या पुढच्या भागामध्ये बघायला मिळतंय। कारण अतिशय वेगानं हे सगळं पाणी जे आहे ते आता नाशिकच्या दिशेने झेपवायला सुरुवात झालेली आहे। एकूण 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून हा सगळा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे पाणी साधारणपणे पुढच्या 3 ते 4 तासानंतर नाशिकमध्ये पोहोचेल आणि त्यावेळेस नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाची संततधार अशीच राहिली तर धरणातून आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। मात्र पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने अगदी नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। ठीक, अभिजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर गंगापूर धरणातून विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे आणि पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये हे पाणी नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात पोहोचणार आहे। त्यामुळे पूर परिस्थिती शहरात निर्माण होईल।